नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। सुरुवातीलाच बातमी येते पावसासंदर्भात। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। कोणत्या परिस्थितीत अवकाळी पावसाचा अंदाज आहे हे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं दिसून येत असून त्यातच पुन्हा एकदा अवकाळीचा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे। दरम्यान आता राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे। त्यानुसार आज राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे। येत्या काही दिवसात लोकांना आणखी कडाक्याची थंडी सोसावी लागणार आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्रातल्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामानातील बदलांमुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 2 दिवसात विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे। पुण्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे।